विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण या नवीन तासिकेमध्ये आपल्या MA भाग 2मध्ये आणि तिसऱ्या सत्रामध्ये आपली जी मध्ययुगीन कविता नावाची प्रश्नपत्रिका आहे, त्या प्रश्नपत्रिकेचा विचार करणार आहोत. त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते मी स्वतंत्र याच्यामध्ये तुमच्याशी बोलणार आहे. जे आपण ऑनलाईन लेक्चर्स घेणार आहोत त्याच्यामध्ये ही जी हे जे व्हिडिओ लेक्चर आहेत हे फक्त मी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाशी संबंधित आणि केंद्रित केलेलं आहे. तसं आपण विस्ताराने ज्यावेळी आपले ऑनलाईन क्लासेस वर्गामध्ये होतील तेव्हा ह्या सगळ्या विषयांचा आपण विस्ताराने अभ्यास करणारच आहोत. पण एक एक विषय तुम्हाला समजण्यासाठी किंवा एक एक कलाकृती, एक एक साहित्यकृती जी अभ्यासक्रमामध्ये आहे त्या साहित्यकृतीपुरतं काही या व्हिडिओ तासिका मी तयार करणार आहे, जेणेकरून अन्य वेळी ज्यावेळी आपल्याला याचा अभ्यास करावासा वाटेल त्यावेळी तो विशिष्ट विषय ऐकून आपल्याला त्या विषयाच्या अभ्यासामध्ये मदत होऊ शकेल. साधारण आपल्याला माहिती आहे की आपल्या या मध्ययुगीन कवितेच्या अभ्यासक्रमामध्ये जी आपल्याला ज्या साहित्यकृती अभ्यासक्रमामध्ये आहेत, म्हणजे मध्ययुगीन कविता म्हणून जो आपला प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये अर्थातच मध्ययुगीन कालखंडामध्ये जे साहित्य निर्माण झालं आणि मध्ययुगीन कालखंडातलं पद्य साहित्य म्हणजे काव्यमय साहित्य, काव्यात्म साहित्य जे आहे त्याचा विशेषतः अभ्यास या प्रश्नपत्रिकेत आपण करणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की ह्या सगळ्या मराठीतल्या वाङ्मय प्रवाहाची आणि काव्यप्रवाहाची सुरुवातच संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या वाङ्मयापासून झालेली आपण पाहतो. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आणि अभ्यासण्यासाठी नेमण्यात आलेला आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेने केलासे विस्तार, आणि तुका झालासे कळस. हे वचन जे तुकाराम शिष्या संत बहिणाई यांचं जे वचन आहे ते जसं वारकरी संप्रदायाला लागू पडतं की वारकरी संप्रदायाचा पाया जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी रचला, तसंच ते वचन मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती यांनाही लागू पडतं. म्हणून आधुनिक काळातले विनोबांसारखे संत असं म्हणतात की मराठी साहित्य उना ज्ञानेश्वरी बरोबर शून्य. म्हणजे मराठी साहित्यातून जर ज्ञानेश्वरी वजा केली किंवा ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व वजा केलं तर मराठी साहित्याला काहीही अर्थ उरणार नाही. आणि ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाची किंवा त्यांच्या साहित्याची जी प्रासंगिकता आहे, त्यांनी जे काही मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी समाज यांची जी काही जडणघडण एका विशिष्ट जीवनमूल्यांच्या आधाराने केलेली आपल्याला दिसते, हा जो पाया एक प्रकारे मराठी संस्कृतीचा त्यांनी रचलेला आपल्याला दिसतो. हे जे पायाभूत कार्य त्यांनी मराठी साहित्याच्या आणि संस्कृतीच्या क्षेत्रात केलेलं दिसतं त्याला तोड नाही. मराठी साहित्याच्या आणि संस्कृतीचा इतिहास त्याला तोड नाही. इतक्या अलौकिक प्रतिभेचा काव्यपिंड, विंदा करंदीकरांनी असं म्हटलं होतं की मराठी साहित्यामध्ये इतक्या अलौकिक प्रतिभेचा आणि स्वतंत्र पृथगात्म अशा प्रकारचा काव्यपिंड मराठी साहित्यामध्ये जो
पहिला कोणता झाला असेल तो ज्ञानेश्वरांचा झाला. म्हणून कविबींनी आपल्या त्या बड्या बंडवाल्याचं ज्ञानेश्वर माने पहिला असं का म्हटलं? मोठ्यांच्या सिद्धांतांचा घेतला पुरा पडताळा, डांगोरा फोल पटकटाचा पिटविला अलम दुनियेला, अमृतात नाली जनता उजळीला मराठी माता. ही जे ज्ञानेश्वरांचं मोठेपण, पहिला बंडखोर मराठीतला कवी म्हणून, म्हणजे जे काही संस्कृतामध्ये ज्ञान आहे आणि त्या भगवद्गीतेच्या ज्ञानाच्या जे काही अमृताची गंगा आहे, ती गंगा आपल्या मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य. माझा मराठाची बोलू कवतिके अमृतातेही पैजेसी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन, अशा प्रकारची प्रतिज्ञा करणाऱ्या ज्ञानोबांनी आणि मराठी साहित्यामध्ये ही गंगा आणून ठेवली. जी संस्कृतीची धारा, जी भारतीय परंपरेची, संस्कृतीची, तत्त्वज्ञानाची, अद्वैत वेदांताची, चिद्वैतवादाची आणि अद्वैत दर्शनाची धारा या भारतीय संस्कृतीची वाहत आलेली आहे. हे जे गुह्य तत्व आहे, हे गुह्य तत्व, हे परमतत्व, हे तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी भाषेतून ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आणि म्हणूनच आपल्या मध्ययुगीन कवितेच्या प्रश्नपत्रिकेचा प्रारंभ जो झालेला आहे, तो प्रश्नपत्रिकेचा प्रारंभ आपल्याला लक्षात येतं की तो प्रश्नपत्रिकेचा प्रारंभसुद्धा ज्ञानेश्वरांपासून होणं स्वाभाविक आहे. ज्ञानेश्वरांपासून आपण त्याची सुरुवात करू शकतो. इथे समोर ज्ञानेश्वर महाराजांचं आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीचं चित्र आहे, हे आपल्याला दिसतं. आणि ज्ञानदेवांनी त्या पंढरपूरच्या विठ्ठलाची उपासना केली आणि या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आणि पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक प्रकारे सामाजिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारचे लोकशाहीची प्रस्थापना केली. सर्व प्रकारच्या जाती आणि पंथाच्या आणि तत्कालीन महापुरुषांना, भक्तांना, स्त्री पुरुषांना आणि सगळ्यांना एकत्र त्यांनी आणलं त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आणि एक अशा प्रकारची आध्यात्मिक लोकशाहीची ध्वजा त्यांनी जी मांडली, एक गोंधळ मांडला, अवघा रंग एकची झाला. हे जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे ते अलौकिक स्वरूपाचं आहे. कदाचित त्या काळामध्ये जी काही गावागावामध्ये, जातीपातीमध्ये जी सामाजिक बंधनं असतील, त्या सामाजिक बंधनांचा निराश कदाचित संतांना त्या पातळीवर, सामाजिक पातळीवर, प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवर करता आला नाही. तरीसुद्धा ईश्वराच्या मंदिरासमोर, ईश्वरासमोर सगळी लेकरं समान आहेत. किमान हा जो भावार्थ आहे, हा भावार्थ जनामनामध्ये, समाजमनामध्ये रुजवण्याचं कार्य संतांनी अवश्य केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच आपल्या समाजाचा जो पाया रचला गेलेला आहे तो ज्ञानेश्वरांपासून, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांचं मोठं अलौकिक अशा प्रकारचं कार्य आहे. आपल्याला माहीत आहे की ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व किती कमी वयाचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. एक मध्ययुगातला तरुण नेता, जो मध्ययुगातला तरुण नेता जो आहे, त्याचं नेतृत्व सर्व ज्येष्ठ संत, महंत आणि स्वीकारत आहेत. वेगवेगळ्या जाती धर्मातले, वेगवेगळ्या जातीपंथातलेच लोक स्वीकारत आहेत. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, विठू माझा लेकुर वाळा, संगे गोपाळांचा मेळा. हे असं जे वर्णन केलेलं आहे, या सगळ्या संत मांदियाळीचं वर्णन केलेलं आहे. या संत मांदियाळीचं वर्णन ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानामध्ये सुद्धा केलेलं आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. आज जी काही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आहे, म्हणजे हा जो समूह आहे, ही जी वारी आहे, हा जो वारकरी संप्रदाय आहे, हा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा आहे आणि समाजामध्ये सत्याची आणि एक प्रकारे सामाजिक अशा प्रकारच्या बांधिलकीची आणि समतेची भावना निर्माण करणारा आहे.
ही जी मांदियाळी ही सर्व समाजाला पुढे प्राप्त हो असं ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये जे म्हटलेलं आहे, ती मांदियाळीच त्याचं नेतृत्व स्वतः संत ज्ञानेश्वर महाराजांसारखा एक तरुण ज्यांनी 21व्या वर्षी आणि समाधी करून घेऊन आपलं आयुष्य आणि निर्वाणाप्रती नेलं, संपवलं अतिशय छोट्या वयामध्ये, आणि मोठं कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आपल्याला दिसतं. या ज्ञानेश्वरांच्या हा ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ आहे तो आपल्याला त्याचं चित्र मी तुम्हाला दाखवलं होतं. ही ज्ञानेश्वरीचा वेगवेगळ्या प्रती. ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये 9000 ओव्या आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे त्या भगवद्गीता ग्रंथाचे, हे बघा भगवद्गीता ग्रंथाचं इथे चित्र आपण पाहतोय बघा. त्या भगवद्गीता ग्रंथाचे भगवद्गीता ग्रंथाचे 700 श्लोक आहे. आणि हा भगवद्गीता नावाचा जो ग्रंथ आहे त्याची कथा पण आपल्याला माहिती आहे. आणि ती कथा विशेषतः ह्या ज्या पहिल्या अध्यायातल्या ओव्या आहेत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या, पहिल्या अध्यायामध्ये 271 ओव्या लिहिलेल्या आहेत ज्ञानेश्वरांनी. मूळ गीतेमध्ये जर आपल्या लक्षात येतं तर मूळ गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये 47 श्लोक आहेत. आणि या मूळ गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या 47 श्लोकांचं निरूपण आणि त्याचा विस्तार ज्ञानेश्वर महाराज 271 ओव्यांमध्ये करतात, हेही आपल्या लक्षात येतं. हे बघा इथे दिलं आहे 275 ओव्यांमध्ये करतात. मूळ भगवद्गीतेमध्ये 47 ओव्या आहेत आणि ज्ञानेश्वरांनी 47 ओव्या आहेत. आणि ज्ञानेश्वरांनी त्याचा विस्तार करताना इतिश्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः. ओव्या 275, श्लोक 47. म्हणजे अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी जी भगवद्गीता आहे, ज्या भगवद्गीतेचं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याचा उपदेश केला आणि सांगितली, हे चित्र लक्षात घ्या. त्या महाभारताच्या युद्धाचा एक भाग म्हणून. भगवद्गीता हा कोणत्या ग्रंथाचा भाग आहे आपल्या लक्षात येईल. भगवद्गीता हा महाभारत नावाच्या 1,00,000 श्लोकांचं जे काही कथात्मक अशा प्रकारचं महाकाव्य आहे, जे महर्षी व्यासांनी लिहिलं आहे असं मानलं जातं. त्या महर्षी व्यासांनी लिहिलेल्या महाभारताच्या एका बृहद कथेचा एक छोटा तुकडा म्हणजे भगवद्गीता आहे. ज्यावेळी कौरव आणि पांडवांच्या युद्धाला सुरुवात होणार असते, हा सगळा कथाभाग याच्यात आलेला आहे. तो पुन्हा मी सांगत नाही, कारण की तो आपल्याला प्रत्यक्ष जेव्हा आपण ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, काही भाग इथे ओव्या आपण वाचू, त्या ओव्यांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे, अर्जुन विषाद योग. ज्याप्रमाणे गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं नावही अर्जुन विषाद योग आहे. ज्ञानेश्वर महाराज काय करतात इथे आपल्या लक्षात येतं, तर भगवद्गीतेमध्ये संस्कृतामध्ये जो विषय मांडलेला आहे तो तत्कालीन समाजामध्ये सर्वसामान्य समाजाला समजावा असा त्याचा विस्तार करून, त्याचं निरूपण करून, रसाळपणाने विविध उदाहरणं देऊन तो विषय तत्कालीन सर्वसामान्य समाजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानेश्वरांची प्रवचनं चालली आहेत नेवासाला, आणि नेवासाला जो पैसाचा खांब आहे, त्या पैशाच्या खांबावर पैसाचा खांब नावाची जी एक छोटासा खांब आहे, जिथे टेकून ज्ञानेश्वर बसले होते आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचं निरूपण केलं. भगवद्गीतेवरचं भाष्य त्यांचं प्रसिद्ध जे आहे, हे जे भगवद्गीतेवरचं मराठीतलं भाष्य आहे ते किती भाषामध्ये भाषांतरित झालं आहे याची सर्व माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. सुरुवातीला जगातल्या सर्व भाषांमध्ये जवळपास जर्मन, फ्रेंच, इंग्लिश आणि भारतीयसुद्धा मल्याळम, तेलुगू, तामिळ वगैरे वगैरे वगैरे, कन्नड, या सगळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरीचं भाषांतर झालेलं आहे. ज्ञानेश्वरी हा केवळ मराठीतलाच
अलौकिक ग्रंथ मानला जात नाही, तर ज्ञानेश्वरी हा संपूर्ण भारतीय आणि तत्त्वज्ञानातला एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितली आणि ती 700 श्लोकांचं एक तत्त्वज्ञानपर काव्य आहे, एक तत्त्वज्ञान आहे. भारतीय तत्त्वज्ञान म्हणून जगामध्ये मान्य असलेलं तत्त्वज्ञान आहे. त्या तत्त्वज्ञानावर वेगवेगळ्या भाषांमध्ये भाष्य झालेली आहेत. भारतीय वेगवेगळ्या भाषांमध्ये, आपल्या मराठीमध्ये आपल्याला ज्ञानेश्वरांचं भाष्य दिसतं. पुढे आपल्याला आधुनिक काळामध्ये भगवद्गीतेवर लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र दिसतं. आपल्याला आपली गीताई दिसते, जी गीताई लिहिलेली आहे, जी विनोबांनी, विनायक नरहर भावे, संत विनोबा, जे आपल्या गांधीजींचे आपल्या विदर्भातले अनुयायी पवनारमध्ये ज्यांनी राहिले. तर ज्ञानेश्वरी हा एक प्रकारचा असा ग्रंथ आहे जे भगवद्गीतेवरचं भाष्य आहे. आणि मी सांगत होतो की पैशाचा खांब, तर दुर्गा भागवतांनी पैस नावाचा जो लेख लिहिला आहे त्याच्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराज त्या पैसाच्या खांबाला टेकून, पैस म्हणजे पैस या शब्दाचा अर्थ अवकाश असा होतो. संपूर्ण अवकाश जे आहे तत्त्वज्ञानाचं, या विश्वातला अवकाश जे आहे, हे अवकाश कवेत घेण्याचं सामर्थ्य या प्रतिभावंतामध्ये आहे. आणि हा अवकाशाने कवेत घेतलेला आहे. भगवद्गीतेचा संपूर्ण अवकाश इतक्या सुंदर पद्धतीने एका प्राकृत भाषेमध्ये, भारतीय भाषेमध्ये भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान आणि त्याच्यावरच्या भाष्यासहित स्वतःच्या स्वतंत्रपणे, म्हणजे त्यातले जर श्लोक आपण श्लोक वाचणार नाही आहोत, त्यातले जर श्लोक काढून टाकले, म्हणजे पहिला अध्यायच आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. खरं म्हणजे यापूर्वी मी या संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं अनेक वेळा. कारण की आमच्या सी.पी. बेरार महाविद्यालयामध्ये 10-15 वर्षांपूर्वी ज्यावेळी ज्ञानेश्वरी पठणाचा कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरीच्या सगळ्या अध्यायाचं वाचन आम्ही करायचो. तेव्हा योगायोगाने असं भाग्य मला लाभलं की मी समोर बसून ते सगळ्यांना सांगायचो आणि विद्यार्थी ते माझ्या मागं म्हणायचे. म्हणजे ते पठण सांगण्याचं, म्हणजे ही आपल्याला एक प्रकारची दैवी कृपा आहे असं मी मानतो. ज्ञानेश्वरांची कृपा आहे. आपण मराठी साहित्याचे विद्यार्थी आहोत आणि म्हणून माझ्या वाट्याला ही कृपा आलेली आहे. आणि म्हणून मला थोडंफार त्याचं जे ज्ञान किंवा त्याची माहिती झालेली आहे ती ह्या सगळ्या पारायणातून आणि झालेली आहे. अनेक वर्षांच्या त्या पारायणातून ज्ञानेश्वरीचं वाचन जेव्हा आपण वारंवार करतो तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला आपोआप उलगडायला लागतो. वारकऱ्यांना ज्ञानेश्वरीचा अर्थ कठीण, आपल्यालाही कठीणच वाटेल. ज्ञानेश्वरीचा अर्थ कठीण का वाटेल? कारण की ज्ञानेश्वरीचं लेखन आजपासून 700-800 वर्षांपूर्वी केलेलं आहे. कोणतीही भाषा जी आहे त्या भाषेच्या काळामध्ये जे अंतर पडतं त्याच्यामुळे आपल्याला ती भाषा समजून घ्यायला कठीण जाते. जसं भौगोलिक अंतर पडतं, आपल्याला भाषा समजून घ्यायला कठीण जाते. आपल्याला 50 वर्षापूर्वीची भाषा, चिपळूणकरांची, टिळकांची, आगरकरांची भाषा वेगळी वाटते. त्याच्या पलीकडे अजून तुम्ही मागे गेले तर शाहिरांची भाषा आणि मग पंडित कवींची भाषा थोडी वेगळी वाटते. बखर वाङ्मयातली भाषा वेगळी वाटते. त्याच्या मागे तुम्ही गेले शिवकालीन पत्रांची भाषा वेगळी वाटते. मग संतांची भाषा आणि मग महानुभाव संप्रदायाची भाषा, या भाषेमध्ये जो फरक पडतो त्याच्यामुळे आपल्याला कधीकधी अनेक लोकांना असं वाटतं की ज्ञानेश्वरी हे संस्कृतमध्ये आहे. पण आपल्याला माहिती आहे की भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे आणि त्याच्यावर ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं मराठीतलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी, म्हणजे भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ आहे. आणि त्या भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून ही भावार्थाची जी दीपिका आहे, म्हणजे तत्त्वज्ञानाचा हा जो दिवा आहे, हा जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाला मराठी भाषेमध्ये एकत्र केलेला आहे. बोली अरूपाचे रूप दाविनं, अतिंद्रियते भोगवीन इंद्रिया करवी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे अतिंद्रिय अशा प्रकारचं ज्ञान आहे, जे आपल्या भौतिक आणि ह्या सगळ्या याच्या पलीकडे आहे अशा प्रकारचं, जे आपल्याला जाणवता येऊ शकतं, ज्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. आणि त्या ज्ञानाची अनुभूती ज्ञानेश्वर
मराठी भाषेच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने देतात ते ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर भगवद्गीतेवरचं एकूण 700 श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे. त्या 700 श्लोकांचं 9000 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर रूपांतर करतात. मी सांगत हा मुद्दा होतो की ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र अशा प्रकारचा भाष्य ग्रंथ आहे. कारण की जरी भगवान श्रीकृष्णाने जे काही सांगितलं त्याच्यानंतर शंकराचार्यांनी त्याच्यावर जे काही भाष्य लिहिलं ते अतिशय महत्त्वाचं मानलं. शांकर भाष्य म्हणतात. शांकर भाष्य म्हणजे आद्य शंकराचार्यांनी भगवद्गीतेचा लावलेला अर्थ. आज आपण जो अर्थ लावतो, अर्थात लोकमान्य टिळकांनी शंकराचार्यांचा अर्थ मान्य न करता वेगळा प्रवृत्तीपर, शंकराचार्य संन्यासी होते, ज्ञानदेव महाराज संन्यासी आहेत, त्याच्यामुळे त्यांनी संन्यासपर भक्तीपर अर्थ जास्ती लावलेला आहे, निवृत्तीपर ज्याला आपण म्हणून आधुनिक काळामध्ये जे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचे जे पुढारी होते, नेते होते, जनक होते, लोकमान्य जग, त्यांनी मात्र गीता रहस्यामध्ये प्रवृत्तीपर अर्थ म्हणजे कर्मयोगपर अर्थ लावण्याचा जो प्रयत्न केला असं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या काळाला अनुरूप त्या त्या काळाला समाजाच्या आणि भौतिक आणि आध्यात्मिक गरजांना अनुकूल अशा प्रकारचे अर्थ त्या काळातल्या समाज धोरणांनी आणि तत्त्वज्ञ आणि महापुरुषांनी प्रतिभावंतांनी लावलेले आपल्याला दिसतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जो भगवद्गीतेचा अर्थ लावलेला आहे तो 9000 ओव्यांमध्ये एक स्वतंत्र निर्मिती त्यांनी केलेली आहे. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेचं मोठेपण इथे आपल्याला दिसतं. नुसतं त्यांनी अनुवाद केला असता, भगवद्गीता ठेवली त्याचं संस्कृत, त्यांचं तर ज्ञान अगाध आहे. आपल्या लक्षात येतं जेव्हा तुम्ही ते वाचा ज्ञानेश्वरी, तेव्हा ते संस्कृतातले अर्थ कशा पद्धतीने ते करतात, ते कसे कसे एक एक विषय घेऊन छोटा छोटा विषय समजावून सांगतात. सूर्य आणि त्याचा प्रकाश असेल, पाणी आणि हे असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या पद्धतीने ते अन्वयार्थ मांडतात त्याच्यावरनं त्यांचं मोठेपण आपल्या लक्षात येतं की ते कशा पद्धतीने हे सगळं सांगत जातं. तर असं आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वरीच्या या संपूर्ण 9000 ओव्यांचं एक मोठं कमळ त्यांनी आणि एक साहित्याचं निर्माण केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्यातल्या फक्त पहिल्या अध्यायाचा विचार आपल्याला आपल्या या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. तासिकेमध्ये आपण करतो आहोत पहिल्या अध्यायाचा, ज्या पहिल्या अध्यायामध्ये की ज्ञानेश्वरांनी प्रास्ताविक केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेची सुरुवात कुठून होते? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र उवाच आहे. धृतराष्ट्र म्हणतो की हे संजया सांग मला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव, माझे आणि पांडूचे मुलं जे आहेत, किम कुर्वत काय करतायत हे संजया, किम कुर्वत संजया, हे संजया मला सांग की युद्धभूमीवर सगळे जमलेले आहेत. पहिला श्लोक आहे भगवद्गीतेतला आणि तिथून मग ज्ञानेश्वरांचंही भाष्य सुरू होतं. पण ज्ञानेश्वरांनी असं भाष्य सुरुवात नाही केलेली आहे. ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा प्रास्ताविक केलेलं आहे. कारण लक्षात घ्या, ज्ञानदेव महाराज गीता सांगायला बसलेले आहेत, पण गीतेच्या मागे काय आहे? महाभारत आहे, व्यास आहेत. गीता काय आहे? कोणी लिहिलेलं आहे? हा ग्रंथ कशाचा आहे? या सगळ्यांची माहिती आणि सुरुवातीला आपली जी पद्धत आहे नमन करण्याची, पहिलं नमन गणपतीला, नमन करण्याची जी पद्धत आहे, गणेश स्तवन करण्याची पद्धत आहे, ते सगळं पाळून ज्ञानेश्वर हा आणि ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय लिहित आहेत. हे लक्षात घ्या. आज आपण त्या पहिल्या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वरांनी कशी केलेली आहे ती बघू. त्यातले काही श्लोक आपण इथे वाचू आणि आजची ही तासिका जी आहे या पहिल्या गणेश स्तवनाच्या आणि काही ओव्या वाचल्यानंतर आपण इथे थांबू.
ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचे मग कसे भाग होतात, विषयाची मांडणी ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायामध्ये कशा पद्धतीने केली आहे, तसंही भगवद्गीतेचा पहिला अध्याय हे एक प्रकारचं प्रास्ताविकच आहे. याच्यामध्ये भगवंतांनी तत्त्वज्ञान सांगायला अजून सुरुवात केलेली नाही आहे. म्हणून या पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे लक्षात घ्या, अर्जुन विषाद योग आहे. अर्जुनाचा विषाद, अर्जुनाचा विषाद म्हणजे काय, दुःख. विषाद म्हणजे दुःख, विषाद म्हणजे वेदना. अर्जुनाला जेव्हा तो दिसतं सगळं अवतीभोवतीचं, आणि पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन आपलं धनुष्य खाली टाकून देतो आणि रथामध्ये बसून जातो. इथपर्यंतच पहिल्या अध्यायाचा कथाभाग आहे. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ आहे की भगवद्गीतेचा प्रारंभ आहे. त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान सांगायला भगवान कृष्णांनी सुरुवात केलेली नाही आहे, आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांसमोर मराठीच्या हे एक वेगळं प्रास्ताविक उभं केलेलं आहे पूर्ण. आणि म्हणून 275 ओव्या याच्यासाठी त्यांनी लिहिले आहे. आणि त्याच्यामुळे इथे ज्ञानेश्वरीचं वेगळेपण, स्वतंत्रपण आपल्याला जाणवायला लागतं. ते स्वतंत्रपण कसं जाणवतं, तर आपण सुरुवातीच्या ओव्या बघू. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर कशा पद्धतीने पहिल्या अध्यायामध्ये विषयाची मांडणी करतात, विषय प्रवेश करतात, मग अनेक गोष्टी कशा हळूहळू समजावून सांगतात, त्यांची भूमिका काय आहे या सगळ्या प्रश्नांकडे बघण्याची. त्यांचे मोठे बंधू, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांच्या शेजारी बसलेले आहेत, त्यांच्याविषयी त्यांची भूमिका कशी आहे, आपल्या गुरुविषयीचं त्यांचं मत काय आहे, श्रोत्यांविषयी त्यांचं मत काय आहे. शेवटी ज्ञानेश्वरी हा श्रोतृसंवाद आहे. ज्ञानेश्वरी भगवद्गीता हाच मुळात संवाद आहे. भगवद्गीतेमध्ये संवादामध्ये संवाद आहे, हे लक्षात घ्या. संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद चालला आहे, आणि कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद चालला आहे. कृष्णार्जुन संवादे भक्तियोगो अर्जुन विषाद योगो नाम. आणि मी सांगितलं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे. आणि हा कृष्णार्जुन संवाद आहे. पण ज्ञानेश्वरांनी या संवादाची आणखी रूपं आपल्यासमोर उभी केलेली आहे. कारण की ज्ञानेश्वर इथे श्रोत्यांशी सुद्धा बोलत आहेत, म्हणजे हा श्रोतृसंवाद आहे. ज्ञानदेव आपल्या श्रोत्यांशी सलगी करत आहेत. आता अवधारा कथा गहन की कला कौतुका जन्मस्थान, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आज अवधान एक वेळ दीजिए, मग सर्व सुखासी पात्र होईजे. ऐसे प्रतिज्ञोत्तर ऐका माझे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांशी संवाद करतायत. त्याचवेळी आपले गुरु बाजूला बसले आहेत, निवृत्तीनाथ बंधू मोठे, त्यांच्याशी संवाद करत आहेत. आणि पुन्हा कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद, धृतराष्ट्र आणि संजयाचा संवाद, तोही आपल्याला समजावून सांगत आहेत. असं एक सुंदर अशा प्रकारचं संवादाचं नातं, एक चित्र ज्ञानेश्वर महाराजांनी कसं उभं केलं आहे ते आपण पहिल्या ओव्या वाचू. आणि आज या पहिल्या काही ओव्यांच्या वाचनाला ही तासिका संपवू. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बघा, पहिले स्तवन आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात, पहिल्या अध्यायाची सुरुवात कुठून केली, स्तवनापासून केलेली आहे. आणि कोणाला नमन करतात ते बघा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. वेदांनी प्रतिपादन केलेलं जे आद्यतत्व आहे ते. जय जय स्वसंवेद्या, स्वसंवेद्य जे आहे. ज्ञानेश्वरी जर आपण वाचत गेलो वारंवार तर त्याचा अर्थ आपल्याला आपोआप कळायला लागतो. कठीण वाटतं कधी कधी, पण तो कठीण अर्थसुद्धा सोपा व्हायला लागतो, सुलभ व्हायला लागतो. आपल्याशी त्या अर्थाचं नातं स्थापित व्हायला लागतं. आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. आपल्या गुरूंचं नाव घेतलं. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे. स्मृती तेची अवयव. आता गणेशाचं वर्णन सुरू झालं. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा.
अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे तेथ पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पदबंध नागर तोची रंगाथिले अंबर तेथ साहित्य वाणे सपुर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. ये तेथ व्यासादिकाचिया मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. व्यास महाराजांनी आणि या महाभारतामध्ये कशा प्रकारे सौंदर्य निर्माण केलं आहे वाङ्मयाचं. देखा षडदर्शने मणपती तेची भुजांची आकृती म्हणोनी विसंवादे धरिती आयुधे हाती. हे जे गणेश आहेत हे संपूर्ण विद्या आणि कला आणि यांचं अधिपती आहे आणि त्यांचं ते प्रतीक आहे, त्यांचं ते प्रतीक रूप आहे. आणि त्या प्रतीक रूपामध्ये ही संपूर्ण वाङ्मयाची सृष्टी कशी सामावलेली आहे बघा. तरी तरकू तोची परशु नितिभेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा. खंडित दात आहे एका हातामध्ये. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादुंड सरळू तेथ परमानंद कवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशनू जो सुमृता समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसे एकवटत ईभमस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती बली. आणि इथे वर्णन केलं आहे अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल. ओंकारामध्ये कसं ह्या गणपतीचं रूप आहे सामावलेलं. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. तिथपर्यंत ज्ञानेश्वरांनी गणेशाचं स्तवन केलेलं आपल्याला दिसतं. इथे आपण ही तासिका संपवूया. धन्यवाद. नमस्कार.